स्टेशनला 4 वाजता सर्च लागतो धाना सकाळी सकाळी. जर तुम्ही मी केलेलं आहे, तुम्हाला वाटते एअरपोर्टला ढीक पडलेला असतो 400-450-300 गाड्या, 11-12 वाजेपर्यंतच रेट भेटतं. त्यांचाही वेळ मी घालवणार नाही आणि माझाही वेळ मी घालवणार नाहीये. जे 2,000 रुपये होतात बाकू काही फेक मारतो नाही. 1000 रुपये स्विफ्ट डिझायर साठी खूप होतात. 1000 रुपये EMI काढला, 500 रुपये CNG, 500 रुपये मेंटेनन्स, मला 30,000 रुपये इन्कम होत्याबद्दल मी बोलतोय भावा. पण तुम्हाला लगेच एक 300-400 रुपये 1500 रुपये केले ना, त्याच्या पुढे पर्यंत धंदा करू शकता. पाहिलाय, विषयाला सुरुवात करूया. स्टार्टिंगच ओला उबेर रॅपिडोच्या संदर्भातच बोलणार आहे मी. कुठल्याही विषयावर, कुठलाही टॉपिक, कुठलाही काही फालतूचं तुमचाही वेळ मी घालवणार नाही आणि माझाही वेळ मी घालवणार नाहीये. जे गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहेत ते माझ्या स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळेच मी म्हटलं तुम्हाला पण सांगावं, कारण की खूप वेळ झाला धंदा नाहीये असे खूप कमेंट वाचलेत, मी व्हिडिओ पाहिलेत. तर हा ते खरं आहे, धंदा तर नाहीये. धंदा कशा पद्धतीने नाहीये तेच मी सांगणार तुम्हाला. तर आहे ना भावांनो, धंदा आहे, ट्रिपा पण पडतात बरं का. पण काय विषय माहितीये का, रेटच्या संदर्भात त्यांना खूप प्रॉब्लेम चालू आहेत. रेटच भेटत नाही. सकाळी तुम्हाला सांगायचं मुद्दा म्हणजे सकाळी बघा 11-12 वाजेपर्यंतच रेट भेटतं जास्त करून ओला उबेर रॅपिडो मध्ये. सकाळी सकाळी जर तुम्ही 4-5 वाजता जर गाडी काढली, सकाळच्या डेला जर करायचं असेल तर तुमचे कसेही 1000-2000 रुपये होतात 12-1 वाजेपर्यंत. मी केलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते करून दाखवणार आहे मी तुम्हाला कसे होतात काय होतात. तुम्ही म्हणत असाल काही फेकूये, काही फेक मारतो नाही भावांनो. जर सकाळी जर लवकर काढली, 4 वाजता जरी काढली तरी तुमचा धंदा होऊन जातो. आणि त्याच्या पुढं तुमच्याकडं संध्याकाळ 6-7 वाजेपर्यंत टायमिंग असतं. तुम्ही बाकीचा 1000 रुपये जरी केलं तरी 3000 रुपये होतात. 3000 रुपये स्विफ्ट डिझायर साठी खूप होतात. 1000 रुपये EMI काढला, 500 रुपये CNG, 500 रुपये मेंटेनन्स, बाकीचे 1000 रुपये तुम्हाला म्हणजे पर डेला महिन्याला तुम्हाला 30,000 रुपये इन्कम होतो. आणि EMI जाऊन सुद्धा 30,000 रुपये हातात तुमचा खर्च निघतो. असं जर तुम्ही कंटिन्यू जर केलं, स्विफ्ट डिझायरच्या बद्दल मी बोलतोय भावांनो, असं जर तुम्ही कंटिन्यू जर केलं तरच होईल भावांनो, नाहीतर नाही होणार. आणि ना रेट आहे ना भावांनो, सकाळी 4 वाजता जर गाडी काढली ना तुम्हाला 12 वाजेपर्यंत भेटेल. आणि संध्याकाळी 4च्या नंतर रेट परत चालू होतो आणि 8 वाजेपर्यंत रेट असतं. दिवसा कसं आहे माहितीये का, दुपारी 3-4 वाजता काही नसतं, सगळं थंड असतं. कारण की जॉबवाले, कामवालेच जास्त करून ओला उबेर रॅपिडो यूज करतात. फिरणारे पण आहेत बरेच, पण जास्त कंटिन्यू रेट नसतो. आणि कॅब पण खूप झालेत पुण्यामध्ये, हे पण तुम्हाला माहिती आहे ओला उबेरच्या संदर्भात. सकाळची अशी करायची, उबेरला रिझर्वेशन ट्रिप जर असतील तुमचं चालू नसतील तर चालू करून घ्या. मी एक व्हिडिओ टाकणार त्या संदर्भात. पण रिझर्वेशन ट्रिप जर चालू करून घेतलं ना, तुम्ही रात्री डेला जर सकाळी काढणार असाल पाटे लवकर, तर रात्री आधीच बघून ठेवा सकाळी कुठली ट्रिप आहे. कंटिन्यू एअरपोर्टची ट्रिप असतात तुमच्या घरापासून, किंवा काही 4-5 किलोमीटर पण असेल तरी हरकत नाही. तुम्ही ते ट्रिप एक्सेप्ट करा आणि पिकअप करा, एअरपोर्टला जावा. 400-500 रुपयाची तरी असतील, कमीत कमी 400 रुपये तरी धरा तुमच्या इथनं. 400 रुपये जर एअरपोर्टला गेले, एअरपोर्टवरून तुम्हाला लगेच एक 300-400 रुपयाची ट्रिप भेटल. तिथून तुम्हाला 500-600-700 रुपये तरी होतात. त्यापुढे तुमचे मग छोटे छोटे ट्रिपा मारत ना, सकाळचे 8-9 वाजले की तुम्हाला चांगले 500-600 रुपयाचे ट्रिपा पडतात लांबचे लॉंग ट्रिपचे. तर ते पण एक्सेप्ट करा आणि ते पण मारा. कसे पण करून आहे ना 12-1 वाजेपर्यंत ना तुम्ही 12 वाजता जरी 1500 रुपये केले ना, त्याच्या पुढे तुम्ही कमीत कमी ना 1000-1500 रुपये सहज करता का स्वा. दुपारपर्यंत निवांत राहा, जेवण खाऊन पिऊन निवांत राहा. त्यानंतर आहे ना तुम्हाला जर ट्रिपा मारायची असेल तर मारा, नाहीतर तुम्ही 4च्या नंतर 3च्या नंतर ट्रिपा पण चांगले पडतात आणि रेट पण चांगला भेटतो भावांनो. आणि संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत करा. त्यानंतर ट्रॅफिक असेल, ट्रॅफिकच्या आधी तुम्हाला जर घरी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. किंवा जर तुम्ही नाईटला जर गाडी काढायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी करेक्ट 4 वाजता गाडी काढा संध्याकाळच्या. आणि आहे ना संध्याकाळी 4 वाजता जर गाडी काढली तुमच्या 11 वाजेपर्यंत, 11-12 वाजेपर्यंत 1000-1500 रुपये होतात भावांनो. त्यानंतर आहे ना तुम्हाला कंटिन्यू 12 ते 3 जर थंडच असतो, 3च्या नंतर रात्री एअरपोर्टच्या ट्रिपा किंवा स्टेशनच्या ट्रिपा कंटिन्यू पडत असतात. कारण की ना मी पण नाईट पण केलेलं आहे आणि डे पण करतोय. आता डे पण चालू आहे माझे. मी डे नाईटचा अनुभव तुम्हाला शेअर करतोय. आणि एअरपोर्टला पण तुम्ही जात असाल तर आहे ना
4च्या नंतर वातावरण एअरपोर्टचं थंड होतं आणि 350-400 गाड्यांचा ढीग पडलेला असतो, ट्रिपा कमी पडतात आणि स्टेशनला सर्च लागतो 4 वाजता. आणि तुम्हाला नाईट करायची असेल तर भावांनो, नाईटला 4 वाजता गाडी काढा आणि 4च्या नंतर आहे ना 12 वाजेपर्यंत कशी तरी 1500-2000 रुपये, कमीत कमी 2000 खूप होतात, पण 1500 रुपये आरामात होतात. त्यानंतर आहे ना भावांनो, तुम्ही अख्खे सकाळी 7 वाजेपर्यंत धंदा करू शकता. सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे कसे 12 ते 3च्या दरम्यान थंडच असतो. पडली तर चुकून माकून एअरपोर्ट पडते, नाहीतर किरकोळ ट्रिपा पडतात. त्यानंतर स्टेशन आणि एअरपोर्टच्या कंटिन्यू ट्रिपा वाजत असतात. 3-4च्या नंतर एअरपोर्टला ढीग पडलेला असतो 400-300 गाड्यांचा. ट्रिपा पण कमी असतात, फ्लाईट पण कमी असतात. त्यामुळं बघून जावा एअरपोर्टला. नंतर स्टेशनला 4 वाजता सर्च लागतो. धानापूरची ट्रेन येते कुठली तरी, ती ट्रेन आल्यानंतर सर्च मारण्याचा लागतो. तुम्ही स्टेशनला पण जाऊ शकता, स्टेशनवरून ट्रिपा कंटिन्यू मारू शकता. आणि सकाळी तसं धंदा 8:30 वाजेपर्यंत चालू होतो, किंवा तुम्हाला तिथून लगेच बॅक टू बॅक ट्रिपा भेटतात सकाळच्या. सकाळी मारायचं असेल तर, तुम्हाला जर नाईट जर मारायची असेल तर, अशा प्रकारे ना धंदा मी करतो. माझा अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे भावांनो. कशा पद्धतीने डेला आणि नाईटला धंदा होतो आणि कुठल्या टायमिंगला होतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला हे जर खरंच खोटं वाटत असेल तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो. कसा माहितीये का, एक व्हिडिओ बनवल त्या विषयावर. ते व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा भावांनो. धंदा होतो का नाही त्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगन, दाखवून तुम्हाला कशा पद्धतीने कसा धंदा होतो. तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. ओला उबेर रॅपिडोच्या संदर्भात जर तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर टेक्स्ट कमेंटमध्ये सांगा, भेटून जाईल मित्रांनो.